स्वागत करत आहे. आज आपण आलेलो आहे कोपरखैरणे स्टेशनला, जिथे मी तुम्हाला अशी एक प्रॉपर्टी दाखवण्यासाठी घेऊन जात आहे, जिथे 1 BHK 25 lakhs पासून स्टार्ट आहे आणि 2 BHK बघाल तर अराउंड 40 lakhs पासून स्टार्ट आहे. सो कोपरखैरणे स्टेशन पासून फक्त 20 मिनिटाचं ड्राईव्ह डिस्टन्स वरती आहे आणि घनसोली स्टेशन पासून पण फक्त 20 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्स वरती आहे. आणि प्रोजेक्ट खूप चांगला आहे, टाउनशिप प्रोजेक्ट आहे आणि मोठा ब्रँड आहे. डेव्हलपर पण एक मोठा ब्रँड आहे. त्याच्यामध्ये असं नाही की लोकल डेव्हलपर आहे वगैरे असं काही नाहीये. आणि कनेक्टिव्हिटी वाईज खूप चांगला आहे. नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी खूप चांगली मिळते त्यातून त्या लोकेशन वरून. जिथे कोपरखैरणे स्टेशन वरून आणि घनसोली स्टेशन वरून NMTच्या बसेस पण येतात, ज्या त्या डायरेक्टली प्रोजेक्टच्या समोरून जातात डायरेक्टली. आणि त्याचबरोबर स्टेशनची कनेक्टिव्हिटी पण खूप चांगली आहे. सेंटर लाईनची पण तुम्हाला कनेक्टिव्हिटी चांगली मिळते आणि ह्या साईडची पण नवी मुंबईची पण कनेक्टिव्हिटी तुम्हाला इथे चांगली मिळते. मित्रांनो, कोपरखैरणे आणि घनसोलीमध्ये 1 BHK रेट आहे 85 to 1 CR च्या आसपास. 2 BHK रेट बघाल तर अराउंड तुम्हाला जातो 1 CR to 1.5 करोडच्या आसपास. तर आणि बऱ्याच लोकांचं बजेट तेवढं नसतं, सो त्यांच्यासाठी काहीतरी कॉम्प्रोमाइज करून एक त्यांना 15 ते 20 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्स वरती थोडंसं लांब जाऊन थोडंसं पण त्यांच्या बजेटमध्ये आणि त्यांना कनेक्टिव्हिटी सोपी पडेल अशा ठिकाणी घर घ्यावं लागतं. सो हा जो प्रोजेक्ट आहे तो त्यांच्यासाठीच आहे मोस्टली. त्याच्यामध्ये बघाल तर 1 BHK मी तुम्हाला 25 lakhs पर्यंत देतच आहे. तर 2 BHK सुद्धा तुम्ही बघाल तर अराउंड 40 lakhs पासून स्टार्ट होणार आहे. एक बजेट फ्रेंडली आणि चांगल्या ब्रँड मध्ये आणि चांगले कार्पेट तुम्हाला इथे मिळणार आहे. तो प्रोजेक्टचा पूर्ण ओव्हरव्ह्यू तुम्हाला मी इथे देणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बघाल तर कनेक्टिव्हिटी कशा आहे, म्हणजे कसं कसं तुम्हाला रोडनी जायचं आहे साईड वरती, तेही मी तुम्हाला इथे माझ्या व्हिडिओ मधून तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत पहा आणि व्हिडिओवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो आता बघाल तर आपण कोपरखैरणे स्टेशनवरून निघतोय. कोपरखैरणे स्टेशनवरून तुम्हाला डायरेक्टली महापेला जायचंय. महापे सर्कल वरून तुम्ही राईट घ्यायचा आहे. सो मी तुम्हाला सांगणार आहे कसं जायचं आहे. सो व्हिडिओवरती तुम्ही अवेलेबल राहा, जेणेकरून तुम्हाला प्रोजेक्टची पूर्ण आयडिया भेटेल. सो चला आपण कंटिन्यू करूया आता की साईड वरती कसं आपण जायचं आहे. तो साईडचा जो लोकेशनचा जो ओव्हरव्ह्यू आहे तो मी तुम्हाला आता माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, आता आपण आहे कोपरखैरणे स्टेशनला. बघू शकता तुम्ही कोपरखैरणे स्टेशन. आणि इथून मी तुम्हाला आपल्या साईटवरती कसं जायचंय याचा मी तुम्हाला आयडिया देणार आहे. स्वतः आपण इथून निघणार आहे. बघू शकता हा कोपरखैरणे स्टेशनचा सर्व्हिस रोड आहे. इथून आपण आता सरळ पुढे जाऊन एक राईट घेतोय आणि पुढे पण बघू शकता की तुम्ही इकडे एक मेन एंट्रन्स आहे कोपरखैरणे स्टेशनचा. आता आपण हायवेला लागलेलो आहे. हा आहे महापेपासून स्ट्रेट शिलफाटा रोड. या रोडवरून तुम्हाला सरळ पुढे यायचं आहे. सरळ पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता की हा एक ब्रिज आपण घेतलेला आहे आणि इथं आपण त्याचा आलेलो आहे महापेला. प्रॉपर बघू शकता हा महापे सर्कल आहे. एक स्ट्रेट गेला तर तुम्ही घनसोलीला जाल आणि राईट घेताय इथून या ब्रिजच्या खालून तर तुम्ही जाताय डायरेक्ट शिलफाटा रोडवरती. आता आपण जाऊया ह्याच रोडने सरळ पुढे. बघू शकता मी आता लोकेशन पासून एक 100 मीटर अगोदर आहे. आपण राईट घेऊन आता पुढे टुवर्ड्स आलेलो आहे शिलफाट्याला. इकडे आजूबाजूला बघू शकता पूर्ण IT कंपनी आहेत. MBP बोलू शकता. जे लोक MBP मध्ये वगैरे जे आहेत ना वर्किंगला त्यांच्यासाठी हे लोकेशन खूप बेस्ट आहे. जे लोक IT कंपनीमध्ये आहेत पण ऐरोली कोपरखैरणे घनसोलीमध्ये जर ते अफोर्ड करू शकत नसतील प्रॉपर्टी तर ते लोकांना हे 10 ते 12 मिनिटं लांब येऊन तुम्ही तिथे घेऊ शकता आणि तुमच्या बजेटमध्ये. बिकॉज तुम्ही इकडे बघू शकता L&Tचा कमर्शियल टॉवर आहे. इकडे स्टॉक एक्सचेंजचा टॉवर आहे प्रॉपर. खूप मोठमोठ्या कंपनी या लोकेशनला आहेत. त्यामुळे इकडे कसं आहे ना रेंटल बेनिफिट तुम्हाला चांगला मिळणार आहे जर इकडे तुम्ही प्रॉपर्टी घेताय तर. आपण लेफ्ट घेऊन टुवर्ड्स जो शिवफडाला सर्कलचा जो रोड आहे त्या रोडवरती आहे. बघू शकता तुम्ही जे लाईटचे पोल लावलेले आहेत ना, जिथे लाईटचे पोल संपतात तिथे तुमची नवी मुंबईची हद्द संपते. तिथून पुढे TMC ची हद्द सुरू होते, ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची. सो रोड खूप मोठे असल्यामुळे स्पेशल असल्यामुळे ट्रॅफिक आता कुठेच नसतं. जो पहिल्या शिवफडाला जे ट्रॅफिक मिळायचं ते आता कुठेच भेटत नाही. कारण आता खूप मोठे रोड बनलेले आहेत, स्पेशियस रोड आहे. 3 पदरी रोड बनलेला आहे. 6 पदरी रोड बनलेला आहे ऍक्च्युली. कारण आपण या साईडला आहेत म्हणून आपल्याला 3 पदरी दिसत आहे त्याच्यामुळे. इथे एक फेमस वडापाववाला आहे. त्याचबरोबर तुम्ही बघायला जाता आपण आहे शिलफाटा सर्कलला. तुम्ही बघू शकता तो शिलफाटा सर्कल आहे. आता आपण आहे शिळफाटा मेन कल्याण शिळफाटा सर्कलला. तिथून एक रोड जातो खारघरला, एक रोड जातो महापेला आणि एक रोड जातो पूर्ण ठाण्याला. सो तुम्ही बघू शकता दुपारची वेळ आहे आणि काहीच ट्रॅफिक नाही आहे इथे. कारण 6 पदरी रोड बनलेला आहे हा प्रॉपर. त्याच्यामुळे कसं आहे ना
कुठेच ट्रॅफिक वगैरे काहीच लागत नाहीये त्याच्यामुळे. सो कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे इथून. आता आपण जातोय पुढे 1 किलोमीटर. 1 किलोमीटर पुढे गेल्यानंतर आपला प्रोजेक्ट आहे. ज्या प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला घेऊन चालवलं आहे, जिथे 1 BHK तुम्हाला 25 लाखामध्ये आणि 2 BHK तुम्हाला अराउंड 40 लाखामध्ये मिळणार आहे. सो बघू शकता तुम्ही बाजूला सगळे मोठे मोठे टावर आहेत. 24 ते 28, 40 माळ्याचे टावर आहेत. ठाण्याचं घोडबंदर कसं डेव्हलप झालं, सेम ॲज इट इज शिळीपाडा डेव्हलप होत आहे पूर्ण. इथे आता सध्याला स्वस्त प्रॉपर्टी यासाठीच मिळत आहेत की सध्याला डेव्हलपमेंट चालू आहे. जेव्हा डेव्हलपमेंट होईल तेव्हा ह्या रेटमध्ये इथे प्रॉपर्टी घेणं खूप मुश्किल असणार आहे. सो बरेच लोक आता बघतोय मी की मला विचारतात की घनसोली, ऐरोली, कोपरखैरण्याला काय आहे का 35-40 मध्ये. 35-40 मध्ये बघा आपण पोहोचलेलो आहे टाउनशिपमध्ये. टाउनशिपची बिल्डिंग बघू शकता. हे बाजूला सगळे जे पण टावर दिसणार आहेत तुम्हाला, हे सगळे रेडी टू मूव्ह आहेत. इथे आपल्याकडे काही इन्व्हेंटरी जे आहे ते रेडी टू मूव्ह मध्ये सुद्धा आहेत अवेलेबल. सो तुम्ही बघू शकता की इलेव्हेशन खूप जबरदस्त बनवलेलं आहे. रोमन पद्धतीने असं इलेव्हेशन बनवलेलं आहे. इथे एक तुम्ही बघू शकता, हे प्रॉपर आहे ते G+22 स्टोरीचे टावर आहेत. 22 माळ्याचे टावर आहेत. खाली पूर्ण शॉप्स आहेत. इथे शॉप सुद्धा अवेलेबल आहेत. तर ज्यांना रिक्वायरमेंट असेल शॉपची, सो ते शॉपसाठी इन्क्वायरी करू शकतात किंवा शॉपसाठी कॉल करू शकतात. शॉपचे रेट सुद्धा इथे रिझनेबल आहेत. आणि रेसिडेन्शियलमध्ये बघाल तर लोकांनी इकडे रिसेंटलीच पोझिशन मिळालेलं आहे लोकांना. सो इलेव्हेशन खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे इलेव्हेशन असणार आहे. मित्रांनो, आता मी आलेलो आहे आपल्या या टाउनशिप मध्ये. तुम्ही बघू शकता की प्रॉपर तुम्ही टाउनशिप तुम्हाला दिसतंय. जिथे तुम्हाला 1 BHK बघाल तर अराउंड 25 lakhs पासून स्टार्ट आहे आणि 2 BHK बघाल तर अराउंड 40 lakhs पासून स्टार्ट आहे. आणि प्रॉपर तुम्ही बघाल तर इकडे सगळे लोक राहायला आलेले आहेत. आणि सगळ्यात मेन की 1 वर्ष झालं पोझिशन देऊन लोक आरामात राहत आहेत. बघू शकता तुम्ही पूर्ण, मी तुम्हाला दाखवतोच पूर्ण. जिथे बघाल तर कार्पेट पण खूप चांगले आहेत 1 BHK मध्ये आणि 2 BHK मध्ये. रेट खूप रिझनेबल आहे. आणि तुम्हाला कनेक्टिव्हिटी बघाल तर घनसोली आणि कोपरखैरण्याची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे जर नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी बघत असाल तर. त्याचबरोबर तुम्हाला जर सेंट्रल लाईनची कनेक्टिव्हिटी बघत असाल तर तुम्हाला दिवा स्टेशन सुद्धा इथून जवळ आहे. आणि जर शॉपिंग मॉल वगैरे बघाल तर एक्सपेरिया मॉल आहे जवळ. आणि मेन रोडची कनेक्टिव्हिटी बघाल तर तुम्हाला इथून रोडची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. सो मी तुम्हाला आता एक ओव्हरव्ह्यू देतो पूर्ण टाउनशिपचा. बघू शकता तुम्ही समोर बघू शकता. हा जो टावर आहे टावर नंबर 5 आणि टावर नंबर 6 आहे. खाली किड्स प्ले एरिया वगैरे सगळं रेडी झालेलं आहे. हे टावर नंबर 4, 3, 2 आणि 1 आहे. कार पार्किंग, ओपन कार पार्किंग सुद्धा इथे डेव्हलपरने दिलेलं आहे आणि कवर्ड कार पार्किंग सुद्धा दिलेलं आहे. ज्यांना मध्ये बघाल तर तुम्ही बघा इकडे तुम्हाला अम्युनिटी सगळ्या मिळणार आहेत. ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल आहे, जिम आहे, चिल्ड्रन प्ले एरिया आहे, गार्डन आहे, पार्टी हॉल आहे. बरेच किड्स प्ले एरिया आहे. पार्किंग साठी खूप चांगली जागा आहे इथे. प्रत्येक टॉवरला लॉबी प्रत्येक टॉवरला लॉबी वेगवेगळी दिलेली आहे इथे मेन म्हणजे. आणि डेव्हलपर कसं ब्रँड असल्यामुळे इथे कन्स्ट्रक्शन क्वालिटी खूप चांगली देतोय. मायवन टेक्नॉलॉजी इथे यूज केलेली आहे डेव्हलपरनी. आणि त्याचबरोबर बघू शकता की टीएमसीच्या अंडर प्रोजेक्ट येतो ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा वॉटर सप्लाय, लाईट कनेक्शन वगैरे सगळं तिकडचं असेल. आणि ठाण्यामध्ये प्रॉपर्टी मोडत असल्यामुळे कसं आहे ना की इकडचं ऍप्रिशिएशन खूप चांगलं असणार आहे. त्याच्यामुळे पाहू शकता या साईडला ऍप्रिशिएशन खूप चांगलं असणार आहे इथे या साईडला. समोर बघू शकता किड्स प्ले एरिया दिलेला आहे. आणि ऑलरेडी जे लोक राहायला आहेत त्याचं ते यूज करत आहे सध्याला. पूर्ण टाउनशिपला तुम्ही बघाल तर 5 फीटची कंपाऊंड वॉल प्रोव्हाइड केलेली आहे कॉन्क्रीटची. आणि ओपन कार पार्किंग तर आहेतच. आणि ज्यांना त्यांचं बजेट आहे ॲक्च्युली त्यांना कवर्ड पार्किंग हवं असेल तर इथे डेव्हलपर 3.5 लाख रुपयामध्ये कवर्ड कार पार्किंग सुद्धा देत आहे. ओपन कार पार्किंग फ्रीमध्ये आहे. त्याच्यामुळे जे एकदमच काठोकाठ जर 1 BHK बघत असतील आणि ज्यांचं बजेट अराउंड तेच की कार पार्किंग जर ते अफोर्ड नाही करू शकत तर त्यांच्यासाठी ओपन कार पार्किंग खूप आहे तिथे. सो पार्किंगचं इथे टेन्शन नाही आहे. समोर बघू शकता एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग दिसते ती याचं पोझिशन हा बघाल तर नेक्स्ट इयर डिसेंबरचं पोझिशन आहे. इथे समोर बघताय तर एक जो हा टावर दिसतो तो एक रोमन पद्धतीचा एक. आता आपण 1 BHK 390चा कार्पेट बघणार आहोत. हॉलची साईज बघाल तर 10x13चा हॉल आहे. बघू शकता प्रॉपर डायनिंग स्पेस इथे प्रोव्हाइड केलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही पुढे समोर गेल्यानंतर लेफ्टला बघाल तर किचन दिलेलं आहे. किचन सुद्धा एल शेप मध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. किचनची साईज सुद्धा स्टँडर्ड साईज दिलेली आहे.
राईट साईडला तुम्ही बघाल तर वॉशरूम दिलेला आहे. वॉशरूमची साईज सुद्धा चांगली आहे. कॉमन वॉशरूम आहे आणि हा आहे तुमचा मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमला बाल्कनी अटॅच दिलेली आहे आणि बेडरूमला वॉशरूम टॉयलेट सुद्धा अटॅच दिलेला आहे. बाल्कनी बघू शकता तुम्ही, खूप चांगला स्पेस दिलेला आहे इकडे. समोर तिकडे लेफ्ट साईडला वॉशरूम प्रोव्हाइड केलेला आहे आणि इकडे वॉर्डरोब स्पेस दिलेला आहे. आता बघूया आपण वॉशरूम बघूया. वॉशरूमची साईज सुद्धा स्टँडर्ड आहे प्रॉपर. आता आपण बघतोय 413चा कार्पेट. हॉलची साईज 13x11ची आहे. त्याला अटॅच तुम्हाला इथे बाल्कनी प्रोव्हाइड केलेली आहे. 3.5 फीटची बाल्कनी प्रोव्हाइड केलेली आहे. राईट साईडला बघाल तर एल शेपमध्ये किचन दिलेलं आहे. प्रॉपर चांगली साईज दिलेली आहे किचनची. कॉमन वॉशरूम बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर इकडे तुम्हाला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी स्पेस दिलेला आहे आणि इकडे प्रायव्हसीसाठी तुम्हाला इकडे बेडरूम दिलेला आहे. बेडरूम बघाल तर 11x10चा बेडरूम आहे प्रॉपर आणि त्याला कॉमन अटॅच वॉशरूम टॉयलेट पण आहे. बघू शकता डिसेंट साईज आहे वॉशरूम टॉयलेटची सुद्धा. मित्रांनो, हा आहे 3BHK. 3BHKचा हॉल आपण बघतोय. हॉलची साईज खूप डिसेंट आहे आणि त्याला त्याबरोबर बघाल तर पुढे बाल्कनी सुद्धा इथे प्रोव्हाइड केलेली आहे. बाल्कनीमधून व्ह्यू बघाल तर खूप सुंदर असा व्ह्यू तुम्हाला इथे मिळणार आहे. हॉल बघू शकता, प्रॉपर हॉल दिलेला आहे. त्याचबरोबर इकडे बघाल तर राईट साईडला तुम्हाला इथे सेकंड बेडरूम प्रोव्हाइड केलेला आहे. सेकंड बेडरूम हा 9x10चा बेडरूम आहे इथे. त्याचबरोबर लेफ्ट साईडला कॉमन वॉशरूम प्रोव्हाइड केलेला आहे. सो बघू शकता तुम्ही कॉमन वॉशरूम. त्याचबरोबर इकडे बघाल तर इथे वॉशिंग मशीनचा स्पेस दिलेला आहे. त्याचबरोबर त्याला ड्राय बाल्कनी सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे आणि इकडे तुम्ही बघाल तर सेकंड बेडरूम दिलेला आहे. सेकंड बेडरूमला पण तुम्ही बघाल तर अटॅच बाल्कनी इथे प्रोव्हाइड केलेली आहे. व्ह्यू खूप चांगला मिळतोय कारण 3BHK मध्ये तुम्हाला बघाल तर ऑल बाल्कनी फ्लॅट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याचबरोबर बघताय तर हा बटरफ्लाय कॉन्सेप्ट इथे दिलेला आहे डेव्हलपरनी. लेफ्ट साईडला बघाल तर डबल प्लॅटफॉर्ममध्ये किचन प्रोव्हाइड केलेलं आहे. बघू शकता किचन पण स्पेशियस आहे आणि इकडे तुम्हाला मास्टर बेडरूम प्रोव्हाइड केलेला आहे. मास्टर बेडरूममध्ये तुम्ही बघाल तर इथे कॉमन वॉशरूम नाही आहे, इथे अटॅच वॉशरूम दिलेला आहे तुम्हाला. त्याचबरोबर बेडरूमची साईज बघाल तर 11x12चा हा बेडरूम आहे. खूप स्पेशियस बेडरूम आहे आणि त्याचबरोबर त्याला सुद्धा इथे ॲम्युनिटीजमध्ये बघाल तर इथे गणेश टेम्पल इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. बास्केटबॉल ग्राउंड प्रोव्हाइड केलेलं आहे. स्केटिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याचबरोबर क्रिकेट स्पीच प्रोव्हाइड केलेलं आहे आणि इथे ओपन थिएटर सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे. किड्स प्ले एरिया दिलेला आहे. ओपन स्पेस दिलेला आहे टेरेसवरती, जिथे तुम्ही बघाल तर सिनियर सिटीजन एरिया दिलेला आहे. समोर बघू शकता तुम्ही, हा जो हायवे तुम्हाला दिसतोय तो आहे ऐरोली कटाई टनेल, जो की ऐरोली सिमेंट्स कंपनी पासून ते डायरेक्टली श्री फाट्याला कटाई सर्कलच्या इथे ओपन होतो. ज्या लोकांना ऐरोलीला कनेक्ट करायचं ते या हायवेने डायरेक्टली कनेक्ट करू शकतात. बिकॉज की डायरेक्टली तुम्ही श्री फाटा रोडने जाता तर तुम्हाला ऐरोलीला जायला अर्धा तास लागतो. पण या हायवेमुळे तुम्ही फक्त आणि फक्त 15 मिनिटांमध्ये तुम्ही ऐरोलीमध्ये पोहोचणार आहे. ते पण सिमेंट्स कंपनीच्या इथे, जिथून डायरेक्टली मुलुंडसाठी ऍक्सेस आहे. सगळ्यात बघाल तर या हायवेचं काम 90% कम्प्लीट झालेलं आहे, जो की 3 प्रकारामध्ये आहे. 2 टनेलमध्ये आणि 2 हायवेमध्ये इथे काम काम चालू आहे. 90% काम कम्प्लीट झालेलं आहे. त्यामुळे जसं गव्हर्नमेंटचं नेक्स्ट इयर एप्रिल किंवा डिसेंबरच्या आसपास सुद्धा हा ओपन करू शकते. आणि याचा ऍक्सेस तुम्ही बघाल तर कटाई सर्कलला आहे. सो आपल्या प्रोजेक्ट पासून इथून फक्त 1 किलोमीटर वरती तुम्ही बघा की तुम्हाला डायरेक्टली हायवेचा ऍक्सेस मिळतो, जिथून तुम्ही डायरेक्टली नवी मुंबईमध्ये ऐरोलीमध्ये कनेक्ट करता. सो जे लोक ऐरोलीमध्ये प्रॉपर्टी बघत आहेत तर त्याच्या बजेटमध्ये नाही, ते लोक इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतात. हा जो प्रोजेक्ट आहे तो 30 एकर मध्ये इंटिग्रेटेड टाउनशिप दिलेला आहे. त्याच्यामध्ये बघाल तर 30 एकर मध्ये टोटल 18 टावर असणार आहेत, जे की G+22 सोयीचे टावर आहेत. ते सगळ्यात मेन की कन्स्ट्रक्शन क्वालिटी खूप चांगली आहे. मायवन कन्स्ट्रक्शन डेव्हलपरने इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. मायवन मध्ये हेच आहे की तुम्ही एक्सटर्नल ज्या ब्रिक असतात ते पूर्ण कॉन्क्रीटचे असतात. त्याच्यामुळे तुम्ही खिळामध्ये जरी ठोकला तर तो लवकर भिंतीमध्ये शिरत नाही. सो अशा प्रकारचे कन्स्ट्रक्शन असतं. याच्यामुळे काय की तुमच्या बिल्डिंगची नंबर ऑफ इयर्स जे एज आहे ते वाढतं, जे की ब्रिक्स कन्स्ट्रक्शन मध्ये वाढत नाही. त्याचबरोबर बघा इथे रेडी टू मूव्ह मध्ये आणि अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये इथे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. ज्यांना रेडी टू मूव्ह फ्लॅट पाहिजे आहे, ज्यांची रिक्वायरमेंट रेडी टू मूव्ह मध्ये आहे, त्यांच्यासाठी इथे सुद्धा फ्लॅट अवेलेबल आहेत. आणि ज्यांना अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये फ्लॅट हवे आहेत त्यांना इथे अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये फ्लॅट्स अवेलेबल आहेत. रेट दोघांमध्ये डिफरन्स जास्त नाहीये, 1 ते 2 लाखाचा फक्त डिफरन्स भेटणार आहे. त्याचबरोबर इथे बघा 1BHK, 2BHK आणि 3BHK हे तिन्ही पण कॉन्फिगरेशन अवेलेबल आहेत. आणि इथे डेव्हलपरने अम्युनिटीज पण बघाल तर ऑल अम्युनिटीज इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. अम्युनिटीज मध्ये बघाल तर स्विमिंग पूल आहे, जिम आहे, चिल्ड्रन प्ले एरिया, गार्डन, पार्टी हॉल, गझेबो, ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड इथे केलेल्या आहेत डेव्हलपर. प्रोजेक्ट जो आहे तो रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला रेरा सर्टिफिकेट मिळेल, OC सर्टिफिकेट मिळेल, CC सर्टिफिकेट मिळेल.
तुम्ही ऑनलाईन जरी जाऊन तुम्ही चौकशी केली तर तुम्हाला इथे टायटल क्लिअर आहे सगळ्या गोष्टी. मेन म्हणजे टीएमसीच्या अंडर येतो, जे की ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अंडर बोलतो. त्याच्यामध्ये तुम्हाला लाईट कनेक्शन, वॉटर कनेक्शन सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे ठाण्याच्या आहेत. त्याचबरोबर अप्रिशिएशन सुद्धा ठाण्याच्या हिशोबाने तुमच्या इथे प्रॉपर्टीचं होणार आहे. दुसरी गोष्ट, ऑल नॅशनल बँक मधून लोन होतं. म्हणजे जर तुम्हाला टायटल क्लिअर प्रॉपर्टी बघायला असेल तर तुम्ही नॅशनल बँकेचं जर लोन होत असेल तर तुमची प्रॉपर्टी टायटल क्लिअर आहे. त्याचबरोबर टायटल क्लिअर आणि लँड टायटल क्लिअर लँड अँड प्रोजेक्ट आहे. हा सीसी रिसिव्ह झालेले आहे, ओसी सुद्धा रिसिव्ह झालेले आहे. ईसी रिसिव्ह म्हणजे इन्व्हायरमेंट क्लिअरन्स इथे दिलेला आहे ऑलरेडी. म्हणजे ज्या लोक बरेचपर्यंत इन्व्हायरमेंट क्लिअरन्स नसल्यामुळे त्यांचा ओसी साठी खूप डिले होतो. पण इथे इन्व्हायरमेंट क्लिअरन्स असल्यामुळे इथे अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी सुद्धा ओसी लगेच येणार आहे. सो हे तुम्ही बघून कुठल्याही ठिकाणी तुम्ही प्रॉपर्टी परचेस करू शकता. की ऑलरेडी तुम्ही बघाल तर 1200+ फॅमिली स्टे करत आहेत ऑलरेडी प्रोजेक्टच्या आत. प्रोजेक्टच्या आतमध्ये बघाल तर अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये सध्याला 4 टावरचं काम सुरू आहे. त्याच्यामध्ये रेट बघाल तर 25 लाखापासून स्टार्ट आहे ते 2 BHK 40 लाखामध्ये आणि 3 BHK बघाल तर 65 lakhs मध्ये ते मिळणार आहे. आणि अंडर कन्स्ट्रक्शन आणि रेडी मध्ये कन्स्ट्रक्शन कॉस्ट सेमच आहे आणि क्वालिटी सुद्धा इथे डेव्हलपर मेंटेन करत आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे सोली, कोपरखैरणे, ऐरोली, रबाळे अँड खारघर फ्रॉम दिस प्रोजेक्ट. म्हणजे इथून तुम्ही बघाल तर खारघरची पण कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. त्याचबरोबर बघाल तर ऐरोली, घनसोली, कोपरखैरणे, रबाळे या लोकेशनची जो खूप चांगली कनेक्टिव्हिटी आहेच. त्याचबरोबर तुम्ही बघाल इथं सेंट्रल लाईनची सुद्धा कनेक्टिव्हिटी आहे. कारण ज्यांना जर सेंट्रल लाईनला कनेक्ट करायचं असेल, त्यांचं जॉब लोकेशन सेंट्रल लाईन वगैरे असेल तर त्यांच्यासाठी ही कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. बिकॉज इथून तुम्हाला दिवा स्टेशन अगदी 10 ते 12 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवरती आहे. आणि मेट्रो कनेक्टिव्हिटी सुद्धा इथे मिळणार आहे तुम्हाला फ्युचरमध्ये. कारण मेट्रोचं सुद्धा मेट्रो नंबर 14 ही लाईन आपल्या प्रोजेक्टच्या समोरून जाणार आहे. सो कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. हायवे कनेक्टिव्हिटी सुद्धा आहे, ट्रेन कनेक्टिव्हिटी सुद्धा आहे किंवा इव्हन मेट्रो कनेक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे की जे लोक सेंट्रल लाईनमध्ये डोंबिवली, कल्याण, ठाणे किंवा इकडे कुर्ला वगैरे या साईडला सुद्धा ट्रॅव्हल करतात तर त्यांच्यासाठी सुद्धा ही लोकेशन खूप बेस्ट आहे. त्यांनी ह्या लोकेशनला जर प्रॉपर्टी घेतली त्यांना ॲप्रिशिएशन सुद्धा मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांना एक बजेट फ्रेंडली होम इथे तुम्हाला मिळणार आहे. डेव्हलपर टॉप 10 डेव्हलपरमध्ये येतो. ऑन टाइम पोझिशन द्यायला इथे डेव्हलपर सगळ्यात मेन त्याचा फोकस करतो. बिकॉज आतापर्यंत डेव्हलपरने तुम्ही बघाल तर 64 बिल्डिंग्स कंप्लीट केलेल्या आहेत. 64 मधला हा जो प्रोजेक्ट आहे तो 64 आहे. त्याचं डिलिव्हर त्यांनी फेज 1 ऑलरेडी डिलिव्हर केलेला आहे. फेज 2चं काम सुरू आहे. सगळ्यात मेन की जे टायटल जे आहे लँडचं ते फ्री होल्ड लँड पार्सल आहे. म्हणजे इथे कुठल्याही जेवीमध्ये किंवा कुठल्याही शेतकऱ्यांबरोबर टाईप नाही आहे. डेव्हलपरनी स्वतः परचेस केलेली लँड आहे त्याच्यावरती हा प्रोजेक्ट बनवतो येतो. त्याचबरोबर फेज 1 मध्ये बघाल तर गॅस पाईपलाईन प्रोव्हाइड केलेली आहे ऑलरेडी. गॅस पाईपलाईन आलेली आहे. त्याचबरोबर डेव्हलपर इथे सगळ्यात मोठा फोकस करतो की जर क्लायंटला साईड विजिटसाठी जर पिकअप ड्रॉप हवा असेल तर डायरेक्टली पिकअप ड्रॉप फॅसिलिटी ऑल ओव्हर मुंबईमधून देतोय. जेणेकरून तुम्हाला कसं साईड विजिट करायला येत असेल तर तुम्ही आरामात येऊन साईड विजिट करून जाऊ शकता. त्याच्यामुळे वाटला प्रोजेक्ट कमेंटमध्ये मला नक्की कळवा. इथे जर रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी सुद्धा अवेलेबल आहे. रेडी टू मूव्ह मध्ये फ्लॅट बघा तर रेडी टू फ्लॅट्स पण मिळेल तुम्हाला आणि अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा फ्लॅट्स अवेलेबल आहे. 1 BHK चा रेट बघाल तर 25 लाखापासून स्टार्ट होतो. 2 BHK चा रेट 40 लाखापासून स्टार्ट होतो. आणि इन्फॉर्मेशन जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जे घनसोली, ऐरोली, कोपरखैरणे किंवा सेंट्रल लाईनची कनेक्टिव्हिटी बघताय त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला अप्पर खारघर सुद्धा कनेक्टिव्हिटी हवी असेल तर तुम्हाला इथून मिळेल. प्रॉपर लोकेशन साठी खूप चांगला प्रोजेक्ट आहे. आणि नवी मुंबईच्या लोकांनी तर मी आवर्जून बोलेन की जे लोक घनसोली, ऐरोली, कोपरखैरण्यामध्ये घर बघत बजेटमध्ये बसत नाही त्यांनी हा प्रोजेक्ट नक्की बघावा. मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जे लोक ऐरोली, घनसोली, कोपरखैरण्यापासून जवळ प्रॉपर्टी बघतात पण त्यांच्या बजेटमध्ये बसत नाहीये त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. सो जर तुम्ही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर कराल तर ते सुद्धा आपल्या स्वप्नातलं घर आणि ते पण बजेट होम घर जे आहे ते त्यांना मिळू शकतं. सो जे चॅनलवरती नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनल आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो. सो व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर व्हिडिओ अजून अशा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब. अजून एक गोष्ट की शेळीपाड्याची जी कनेक्टिव्हिटी आहे त्याचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. सो मी तो व्हिडिओ सुद्धा अपलोड करणार आहे. सो तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला जर पाहायचा असेल तर चॅनलवरती माझ्या एक येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल.
तर 2 ते 3 दिवसामध्ये तो व्हिडिओ मी इथे माझ्या YouTube चॅनलवरती